गणपती बाप्पा मोरया। हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात आणि गणपती गौरी खूप एन्जॉय करताय। मी तर बाबा गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा गावी गेले होते आणि तिथे खूप धमाल केली। तुम्ही गौरी गणपतींना गावी जाता का? मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा। तर मी आणि ओवी सकाळी लवकर उठलो, ओवीने आंघोळ केली, देवाची पूजा केली, मिक्स साबुदाण्याची खिचडी बनवली, पपई कट करून घेतली आणि तिच्यासाठी ब्रेड बटर जॅम आणि चीज घेतलं आणि मग अशी सगळी तयारी करून बाबा आम्हाला सोडायला आले होते। त्यांनी आम्हाला बसमध्ये बसवलं। निसर्गरम्य ठिकाणं बघत बघत आम्ही पुण्यात पोहोचलो। पुण्यात गेल्यानंतर आम्ही आमच्या भावाच्या घरी गेलो, अजिंक्यच्या घरी। अजिंक्य आणि नमिताच्या घरी मी पहिल्यांदाच जात होते, पण त्यांचं घर आणि संसार बघून असं अजिबात वाटत नव्हतं की त्यांचं नुकतंच लग्न झालंय। ते एकमेकांमध्ये इतके छान जेल झाले होते। टचवूड। त्या दोघांशी गप्पा मारून, शशांकशी गप्पा मारून मला खूप आनंद झाला। शशांक गावी येणार नव्हता म्हणून मी जरा अपसेट झाले होते, पण काही हरकत नाही। मन भरून गप्पा आणि पोटभर जेवण करून आत्मा आणि पोट दोन्ही तृप्त करून सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो अंजनगावला जायला। बसमध्ये बसलो, झोपलो, खाल्लं पिल्लं, काही शूट झालेलं नाहीये कारण खूप गडबडीत होतो। पण आता आम्ही उतरून खिचडी करून घेतलेली। आम्ही सगळ्यांनी घरचंच खाल्लं कारण सध्या पावसाचे दिवस आहेत, बाहेर खाऊ नाही शकत। माझा उपवास होता, पण मी रात्री 4 वाजता ती उरलेली खिचडी संपवली। गेलं तरी आपण आपली परंपरा नाही सोडली पाहिजे आणि परंपरेला साधून मी चालली आहे भाज्या घ्यायला दादा बरोबर। सो आता मार्केटमध्ये जाऊ, भाज्या घेऊ, कारण गौरी गणपती आहे त्यामुळे सगळ्या भाज्या लागणार आहेत। तर आज मला भरपूर क्वांटिटीमध्ये भाज्या घ्यायला मिळणार, त्यामुळे खूप एक्साइटेड आहे। छान, इतकी सुंदर रस्ते बघून हेवा वाटतो गावातला आणि इतकी सुंदर हवा, इतकी छान हवा। प्रत्येकाने वर्षात एकदा तरी गावी गेलंच पाहिजे। तुम्ही जर हरवले तर काय सांगाल? अगं नाही, मग तुम्ही परत घरी याल, मग काय फायदा तुम्हाला मी इथे हरवायचा? आम्ही 5 पिशव्या नेल्या होत्या आणि 5च्या 5 पिशव्या पूर्ण भरल्या होत्या भाज्यांनी। इतक्या स्वच्छ हिरव्यागार भाज्या बघून माझं मन तर तृप्त झालं। त्यानंतर भूक खूप लागली होती। दादांनी घेतल्या गरमागरम कचोऱ्या। ट्रस्ट मी एक म्हणता म्हणता प्रत्येकाने 3 कचोऱ्या खाल्ल्या। मग दादांनी मुखवटे काढले आणि ते आम्ही स्वच्छ केले त्या लिक्विडनी, जे मी मेन्शन केले। ओवीनी सुद्धा दादाला खूप मदत केली बरं का। त्यानंतर उरलेली कामं काय करायची असं मी वहिनीला विचारलं। ती म्हणाली आता आम्ही बनवतोय फुलोरा। तेवढ्या वेळात मी सगळ्या भाज्या नीट केल्या, घरात झाडू मारला, मुलांना भरवलं, पण यांचा फुलोरा काही झाला नाही। एक मोदक 3 तास लावून तळतात। पुढच्या वेळी आम्ही लोकांना असे कच्चे मोदक देणार, त्याच्यावर तुपाची पिशवी देणार आणि सांगणार तुमच्या घरीच तळून घ्या। आणि ही जी महिला आहे हिने मोजून 9 मोदकांना शेप दिलाय। तोही शेप प्रत्येक वेळी बदलत आलाय आणि हिने त्या 6 तासामध्ये 12 वेळा पाय लांब केले। अशा प्रकारे यांचं छानपैकी। आणि हे जे लाडू आहेत हे लाडू कम वडी झालेली आहे, त्यांना शेपच बनत नाही। माझा दादा किती वर्षाचा आहे तू आता? हां, हा जेव्हा 43 वर्षाचा होता तेव्हा यांनी हा सगळा फुलोरा बनवायला घेतलेला। आता पुढच्या वर्षी हा रिटायर होतो। आणि हा माझा भाऊ
हा चंदीगडला गेला होता, तो आला 5 दिवसांची त्याची ट्रिप, तरी अजून हा फुलोरा तळलेला नाही. आणि माझा एक भाऊ US ला असतो, एक कॅनडाला असतो. ते दोघं US कॅनडाहून निघाले, इथे पोहोचले, पण अजून यांचा फुलोरा चाललेला. ओवी तू कितवीला होती तेव्हा आलेलो आपण इथे? सगळ्यांनी फुलोरा केला आणि सगळे थकले होते. आपण आम्ही ठरवलं की आता संध्याकाळी आम्ही सगळे पाणीपुरी खायला. सगळी चिल्ली पिल्ली आणि आम्ही सगळे जातो आता पाणीपुरी खायला. ये एक्साइटमेंट दाखवा जरा. अरे ये एक्साइटेड खूप दिवसांनी पाणी. काय खाणार काय? तू काय खाणार आहे म्हणतात? श्री संत गुलाब बाबा यांच्या समाधी मंदिराचं दर्शन घेऊन आणि पोटभर पाणीपुरी खाऊन आम्ही घरी आलो तर आरतीची वेळ झालेली होती. कृतिका आणि मंदारने आरती केली, वहिनीने टोमॅटोचं वरण केलं, मी भेंडीची भाजी आणि ठेचा केला आणि आम्ही सगळे पोटभर जेवून आम्ही झोपलो. तुम्हाला माझा हा आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. पुढच्या व्लॉग मध्ये लवकरच भेटू. गणपती बाप्पा मोरया.